नमस्कार, मी सौ करिश्मा कोठारी जोशी, ट्रेक कॅम्प दरोह समन्वयक. आज आपण आलेलो आहोत टाके डोकेश्वर लेणी इथे आणि इथे असलेला हा सप्तमातृका पट आपण समजून घेणार आहोत. तर सप्तमातृका म्हणजे सात माता, त्या सात देवी आपण बघूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 या सात देवी आणि सात देवींच्या दोन्ही बाजूंनी असणारे रक्षक. इथे आहे गणपती आणि इथे आहे वीरभद्राची मूर्ती, जो भगवान शिवांचाच अवतार आहे. वीरभद्रांच्या मूर्तीखालीच त्यांचं वाहन देखील आपल्याला दिसतंय, ते म्हणजे नंदी. आता आपण देवी बघूया. देवी आणि त्यांची वाहन हे देखील समजून घेऊ. सगळ्यात आधी देवी महेश्वरी, जिचं वाहन आहे नंदी. त्यानंतर देवी कौमारी, जिचं वाहन आपल्याला दिसतंय मोर. त्यानंतर पुढची देवी आहे देवी वैष्णवी, जिचं वाहन आपल्याला दिसतंय गरुड. पुढची देवीचं बघा, इतकं सुंदर तिचं तोंड आहे, जे वराह अवतारात आहे. म्हणजेच ही देवी आहे वाराही देवी, जिचं वाहन आपण बघू शकता गेंडा. पुढची देवी आहे ती म्हणजे देवी इंद्राणी, जिचं वाहन आहे हत्ती. आता बाकीच्या दोन मूर्त्या मी सांगते. ही देवी चामुंडा आहे असं मला वाटतं, कारण आजपर्यंत मूर्तिशास्त्रातल्या अनेक पुस्तकं किंवा संदर्भांमध्ये देवी चामुंडेचं खपाटीला गेलेलं पोट अशीच ओळख आपल्याला दिसून येते. परंतु या सप्तमातृका पट्ट्यावर असलेल्या तिच्या वाहनाची ओळख आम्हाला होत नाही. तुमच्यापैकी कुणाला माहिती असल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. त्यासोबतच इथे जी आहे ती देवी ब्राह्मणी आहे असं आम्हाला वाटतंय, परंतु तिचं प्रतिनिधित्व करणारी ही मूर्ती कशाची आहे हे देखील आम्हाला कळू शकलेलं नाही. बघा, आम्ही तज्ज्ञ नाही आहोत, परंतु आत्तापर्यंत अनेक जी आयकॉनोग्राफी किंवा मूर्तिशास्त्राची पुस्तकं वाचली त्या सगळ्या संदर्भांवर आम्ही हा सप्तमातृका पट आमच्या परीने समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवावा अशी आमची खूप इच्छा आहे. तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि ट्रेक कॅम्प दरोहच्या पेजला फॉलो करा.